28 जानेवारी 2026 रोजी बारामतीत विमान अपघात झाला आणि काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये अपघाती निधन झालं. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला. काल अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. त्यांना काल शपथविधी पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी काल बैठकही त्यावेळेस पार पडली. अजित पवारांच्या निधनानंतर आज 5व्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी एक भावनिक पोस्ट लिहून 5 प्रश्नांनी लक्ष वेधलंय. अमोल मिटकरी यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती पोस्ट लिहिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की आदरणीय दादा गेले, हे अजूनही कुणाच्याच मनाला मानायला तयार नाहीये. काल देवगिरीवर गेलो, त्या 2 खुर्च्या तिथं मला दिसल्या. त्या 2 खुर्च्या बघून परत डोळ्यात पाणावले. मृत्यूच्या अगोदरच्या दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटायचे. काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवर कामे आटपून दादा बारामतीकडे निघाले. गेले 3 दिवस मनात शंकेचं काहूर आहे. प्रश्नांचा आगोडंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचे पाप मी करणार नाही, मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय. अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेह का सापडले? 6वी व्यक्ती गेली कुठे? टेक ऑफ आधी प्रवासी यादी डिजिटलाइज केली जाते, त्याची नोंद केली जाते, मग यामध्ये विसंगती का? एकाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसला नाही? एवढे वेळ पायलट का बदलले गेले? प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही, असेही मिटकरी म्हणाले.